निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय। आजचा घटक आहे सूत्रसंचालन समजून घेताना। नवोदित सूत्रसंचालक आणि सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या निवेदकांसाठीचा आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांनी अवश्य पहा। सूत्रसंचालन हे निवेदकाने प्रथमतः समजून घेणं आवश्यक ठरतं। सूत्रसंचालक विविध समारंभाचं सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालकांनी लक्षात हे घेतलं पाहिजे, माता, मातृभूमी, मातृभाषा आणि माहिती या चार मापासून माणसाला पूर्णत्व अर्थात माणसाला आकार प्राप्त होत असतो। माणसाची मानसिकता तयार करण्यामध्ये हे घटक म्हणजे माता, मातृभूमी, मातृभाषा, माहिती हे जे घटक आहे ती महत्त्वाची भूमिका हे बजावत असतात। यातील मातृभाषा आणि माहिती माणसाला खऱ्या अर्थानं संवाद आणि संस्काराचा मार्ग दाखवण्याचं काम करत असतात आणि ते निवेदकाला या माध्यमातून एक प्रेरक पद्धतीनं ओढण्याचं, आकर्षित करण्याचं एक ते माध्यम आहे। म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये एक संवादाचं खरं तर समृद्ध दालन आपल्याला पाहायला मिळतं आणि या समृद्ध दालनामध्ये काही मंडळी एक संवादाच्या माध्यमातून यशस्वी ठरतात, परंतु काहींना संवाद करावासा वाटतो, तसेच संवाद आपण इतरांशी करायला जातो, परंतु संवादाची तंत्र, संवादाची मंत्र काही जणांना माहिती नसतात आणि काही जण त्याकडे काय करतात, दुर्लक्ष करतात आणि काही जण त्याकडे लक्ष देतात। खरं तर लहान व्यक्तींपासून, लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत आपण सहजगत्या आपल्या अवतीभोवती अशा व्यक्तींशी आपण सहजपणे बोलतो। तसेच अगदी त्याच पद्धतीनं सूत्रसंचालक छोट्या छोट्या कार्यक्रमातून ते अगदी मोठ्या कार्यक्रमापर्यंत सूत्रसंचालन करत असतो। मग तुमच्या लक्षात आलेलं असेल की दोन व्यक्तीतील असणारा संवादापासून अनेकांच्या मनोगतापर्यंतच्या बोलण्यामधला एक संवाद पूल निर्माण करणारा संवाद अभियंता असावा लागतो। जेव्हा वादविवाद निर्माण होतात त्या ठिकाणी संवाद हा निघून जातो, त्या ठिकाणी संवादाचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या ठिकाणी वादविवाद नसतात तर त्या ठिकाणी त्या व्यक्तींमध्ये आपल्याला संवाद लक्षात येतो। मग संवाद साधण्याच्या सूत्रसंचालन नावाच्या आराखड्याला खरं तर या घटकाच्या माध्यमातून तुम्ही, आम्ही आणि नवोदित सूत्रसंचालकांनी आणि सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी या आराखड्याला म्हणजे सूत्रसंचालन आराखड्याला मी तर म्हणेल की समजून घेणं हे महत्त्वाचं एक गरज आहे। सूत्रसंचालन आज आपण पाहतो की वेगवेगळ्या कार्यक्रमापासून अगदी लहान मुलाच्या आगमनापासून म्हणजे लहान मुलाच्या जन्मापासून ते आपण शोक सभेपर्यंत सूत्रसंचालकाची गरज आज आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे सूत्रसंचालन आज प्रत्येक क्षेत्राची गरज बनलेली आहे। व्यवस्थापन अर्थात मॅनेजमेंट या काळात कार्यक्रमातील व्यवस्थापन करणाऱ्या सूत्रसंचालन या शास्त्राला खरं तर आज समजून घेणं महत्त्वाचं आहे। सूत्रसंचालन ही बांधवांनो एक कला आहे आणि तिचा विकास आपण कसा करायचा आहे आणि ती कला आणि त्यातले कौशल्य आपण आत्मसात कशी करायची आहे याचे मंत्र आपण लक्षात घेणं मी तर म्हणेल आवश्यक आहे। सूत्रसंचालन म्हणून छंद आज जोपासत असताना किंवा सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये करिअर अर्थात व्यवसाय म्हणून आपण त्याबाबत काम करत असताना त्याबद्दलची संपूर्ण माहिती, त्याबद्दलची संपूर्ण जाण आणि भान हे सूत्रसंचालकाला असेल तरच सूत्रसंचालनास पूर्णत्व प्राप्त होणार आहे आणि जर सूत्रसंचालकाला याचं जाण आणि जर भान नसेल तर ते सूत्रसंचालन कदापिही पूर्णत्वाच्या मार्गावरती पोहोचणार नाही। म्हणून आजचा घटक जो आहे की सूत्रसंचालन समजून घेत असताना निवेदकानं छोट्या छोट्या कार्यक्रमापासून ते मोठ्या कार्यक्रमापर्यंत म्हणजे छोट्या छोट्या पायऱ्या, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी अशा छोट्या छोट्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही बोलत राहा आणि चुका परंतु बोलायला शिका। हे सूत्रसंचालन ही समजून घेत असताना
निवेदकाने, नवोदित निवेदकानं यामध्ये करिअर किंवा याकडे एक व्यवसाय म्हणून तुम्ही पाहिला गेला तर अगदी साधेपणाने, सहजपणाने आणि वस्तुनिष्ठ आणि त्या कार्यक्रमामधला असणारा मागोवा खरं तर सूत्रसंचालकाने समजून घेणं हे महत्वाचं ठरतं, ते उपयुक्त ठरतं. म्हणून आजचा घटक जो आहे, सूत्रसंचालन समजून घेत असताना सूत्रसंचालकाने सूत्रसंचालनाची तंत्र आणि मंत्र लक्षात घ्यावीत. हाच या घटकाचा एक सारांश होता, या घटकाचा एक मुद्देसूदपणा होता. तो आता मुद्देसूदपणा सूत्रसंचालकांनी समजून घ्यावा. धन्यवाद.